जय भीम जय शिवराय मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ प्रत्येक कामगार व्यक्तीसाठी आहे, जे काम करतात, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात, कंपनीमध्ये काम करतात, त्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ आहे. जर एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही काम करत आहात, जर एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत आहात आणि तुम्हाला तो जो मालक आहे किंवा कंपनी आहे ती तुमचा हक्काचा कायदेशीर पगार जो आहे तो देत नाही आहे किंवा ते टाळाटाळ करते, तुम्ही वारंवार मागून मागून थकले तरीसुद्धा ते देत नाही, बऱ्याचशा लोकांना जाऊन भेटले तुम्ही त्या संदर्भात, तरीसुद्धा तुमचा जो हक्काचा पगार आहे तुम्हाला मिळत नाही आणि तुम्ही आता खूप परेशान आहात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. किंवा तुमच्या ओळखीमध्ये जे लोक असतील असे किंवा ज्यांना या गोष्टीबद्दल खूप त्रास होत असेल, तर अशा लोकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा, शेअर करा, जेणेकरून सर्वांना याबाबत त्यांची जी कायदेशीर भूमिका आहे ती माहीत पडली पाहिजे. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये काम आता करत नाही आहात आणि तरीसुद्धा तुमची कंपनी तुमचा राहिलेला जो पगार आहे तो देत नाही आहे, तर अशावेळी तुम्ही कंपनीला वारंवार पत्ते भेटले, त्यांना विनंती केली तरीसुद्धा ते ऐकत नाही आहेत. तर अशावेळी मित्रांनो, त्यांच्या पाया पडायची गरज नाही आहे. तुम्हाला लेबर लॉमध्ये कायदेशीर अधिकार आहेत आणि ते अधिकार जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करता, 3-4 महिन्याचा तुमचा पगार बाकी आहे किंवा 1 वर्षाचा पगार बाकी आहे, 6 महिन्याचा पगार बाकी आहे, ती कंपनी तुम्हाला देत नाही आहे, वारंवार तुम्ही जाऊन त्यांना भेटता, त्यांच्या मॅनेजरना भेटता, तरी ते रिस्पॉन्स देत नाहीत तुम्हाला. तर मित्रांनो, सर्वात प्रथम एक काम करा की त्यांना एक तुमचं जे म्हणणं आहे ते लिखित स्वरूपात डिमांड लेटर म्हणून द्या. म्हणजे मागणी पत्र त्यांना द्या की बा, मी एवढ्या दिवसापासून इथे काम करत होतो, आता मी इथे काम करत नाही, परंतु माझा एवढ्या महिन्याचा जो पगार आहे, कायदेशीर पगार आहे, तो तुम्ही मला अजूनपर्यंत दिला नाही आहे. त्या संदर्भात तुम्ही एक डिमांड लेटर आपल्या कंपनीला द्या. आता तुम्ही म्हणाल की डिमांड लेटर सर ते घेत नाही आहे तुमचं, ते आमचं डिमांड लेटर घेणार नाही, आम्हाला अक्नॉलेजमेंट देणार नाही, तर काय करता येईल? तर मित्रांनो, जर कंपनी तुमची अक्नॉलेजमेंट तुम्हाला देत नाही आहे, डिमांड लेटर तुमचं घेत नाही आहे, तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही आहे, तर तुमचं डिमांड लेटर बाय पोस्ट त्यांना पाठवा. सरकारी जे आपलं पोस्ट आहे त्या बाय पोस्टने त्यांना पाठवा आणि त्याची जी स्लिप आहे, जी रिसिट येते, ती तुमच्या पत्रासोबत जोडून ठेवून द्या. 10-15 दिवस जर त्यांनी तुम्हाला रिस्पॉन्स नाही दिला मित्रांनो, तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला तुमच्या क्षेत्रामधलं जे कामगार उपायुक्त कार्यालय आहे ते कार्यालय गाठावं लागेल आणि त्या कार्यालयामध्ये गेल्यावर मित्रांनो, तुम्हाला सरकारी कामगार अधिकारी जे त्या कार्यालयामध्ये बसतात त्यांना भेटावं लागेल. त्यांना त्यांची जी काही घटना घडलेली आहे किंवा जे काही तुमच्यावर अन्याय झाला आहे तो सांगावा लागेल आणि तो फक्त तोंडी नाही, तर त्यांनासुद्धा तुम्हाला रिटर्नमध्ये ॲप्लिकेशन द्यावं लागेल. रिटर्नमध्ये ॲप्लिकेशन दिल्यावर जो किती महिन्याचा तुमचा पगार बाकी आहे, काय प्रसंग घडला तुमच्यासोबत, तो सगळा सांगावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या जे कंपनीचा ID कार्ड असेल, सॅलरी स्लिप असेल किंवा अजून काही पुरावे असतील ते त्याच्याजवळ लावून तुमचं जे डिमांड लेटर जे तुम्ही कंपनीला पाठवलं होतं ते डिमांड लेटरची कॉपीसुद्धा तुम्ही त्या पत्रासोबत जोडली पाहिजे, जेणेकरून त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की कंपनीला अगोदर सूचना देण्यात आली होती तरीसुद्धा ते ऐकले नाही, म्हणून कामगार नाईलाजाने आपल्याकडे आलेला आहे. मित्रांनो, जो लेबर अधिकारी जो असतो तो त्या कंपनीला ऑफिशियली एक नोटीस काढतो आणि मीटिंग बोलवतो त्या कंपनीच्या मॅनेजरची किंवा जो सक्षम अधिकारी असेल त्याला तो आपल्या कार्यालयामध्ये बोलवतात ते, आणि त्यांना तुमचा पगाराच्या बाबत ते विचारणा करतात. जर तुमचं म्हणणं वाजिब आहे, तुमचं म्हणणं योग्य आहे, कायदेशीर आहे, तर मित्रांनो ते तात्काळ पैसे देण्याबाबत त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ते आदेश देऊ शकतात की आत्ताच्या आत्ता या कामगाराचे पैसे तुम्ही किंवा नेक्स्ट हिअरिंगमध्ये या कामगाराचे पैसे तुम्ही इथल्या इथं देऊन टाका आमच्यासमोर. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही एखाद्या लेबर ऑफिसरला पत्र देता त्यावेळी ती एक प्रकारची केस चालवली जाते. जशी आपण कोर्टामध्ये केस चालवतो तशीच ती एक केस असते आणि ती केस जिथपर्यंत तुमचे पैसे भेटत नाही तिथपर्यंत, म्हणजे 2-3 हिअरिंगमध्ये आणि जास्ती केसेसमध्ये तर ते पैसे कामगारांना मिळून जातात सहजरित्या. त्यांना कोणाची हातापाया जोडायची गरज नाही, कोणत्याही पुढाऱ्यांजवळ जायची गरज नाही. त्यांच्यासाठी कायदा आहे. फक्त काय आहे मित्रांनो, त्यांना माहिती नसते म्हणून ते इकडे तिकडे जाऊन आपले विनंत्या करत असतात. त्यांना कोणाला कुठेही जाऊन विनंती करायची गरज नाही आहे. जर तुमचा अशा प्रकारचा पगार एखादी कंपनी किंवा प्रायव्हेट ज्या ह्या आहेत, व्यवस्था आहेत, व्यवस्थापना आहेत ज्या, त्या देत नसतील तर तुम्हाला हा एक कायदेशीर मार्ग आहे, तो तुम्ही अवलंब करा. जास्तीत जास्त लोकांना याबाबत माहिती द्या.
जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आपल्या कायद्याची हक्काची माहिती भेटेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद.